गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं वासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दमीशमानन्दिवल्लभम्। अकरावा अध्याय श्लोक क्रमांक 41। सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम् हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानन्तवेदम् मया प्रमादात् प्रणयेन वापि सखेति मत्वा प्रसभं यदुक्तम् हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानन्तवेदम् मया प्रमादात् प्रणयेन वापि सखा इति मत्वा प्रसभं यत् उक्तम हे कृष्ण हे यादव हे सखा इति अजानता महिमानं तव इदं मया प्रमादात् प्रणयेन वा अपि। आलं पदाच्छेद आला का बघा। तव तिसरी वळ इदम महिमानम अजानता दिसलं का? कृष्णा देवा तुझ्या या महिम्याला न जाणता, तुझा बाप रे किती मोठा महिमा आहे, मी तर तुला आत्याचं पोरगं समजित होतो, नाही मामाचं पोरगं, अजून आत्याचा होता आहे का नाही? कोणती कृष्णाची आत्या होती आणि कृष्ण म्हणजे अर्जुनाच्या मामाचं पोरगं होतं आहे की नाही? मी तर तुला मामाचं पोरगं समजित होतो, तुझा हा महिमा एवढा माहीतच नव्हता. तव इदम महिमानम अजानता, तुझ्या या महिम्याला न जाणता तुला मी काय काय म्हणायचो, सखा इति मत्वा, तू माझा सखा आहेस असं मानून मया माझ्याकडून प्रमादानं चुकीनं, प्रमाद म्हणजे काय? चुकीनं, वा प्रणयेन अपि किंवा प्रेमानं सुद्धा, प्रणय म्हणजे प्रेम, प्रेमानं सुद्धा सखा इति मत्वा असं घ्या, सखा असं मानून हे कृष्ण असं म्हणायचं तुला, हे यादव हे सखा इति यत् प्रसभम उक्तम, असं जे तुला मी प्रसभम म्हणजे उद्धटपणानं उक्तम म्हणजे बोललं गेलं, तुला म्हणायचं मी ए कृष्णा
हे सखा, ए मित्रा, ए यादवाच्या पोरा, यादव आहे की नाही, हे यादव, असं तुला म्हणायचो मी. तुला सखा म्हणायचो आणि सखा म्हणून मी असं एकेरी शब्दामध्ये तुझा महिमा न जाणता मी तुला हे सगळं चुकीनं म्हणा, प्रेमानं म्हणा, कसं म्हणायचं ते म्हणा, पण तुला सखा मानून हे कृष्ण, हे यादव, हे सखा अशा प्रकारचं उद्धटपणानं मी जे काही बोललो त्याविषयी तुम्हाला काय कर, क्षमा कर. आता महिमा कळला ना अजून आला म्हणून म्हणतो क्षमा कर. आता पुढच्या श्लोकात म्हणणार आहे क्षमा कर. बघा अजून एकदा श्लोक हा. तव इदम महिमानम अजानता, देवा तुझ्या या महिम्याला न जाणता, मया माझ्याकडून, प्रमादात चुकीनं, वा प्रणयेन अपि किंवा प्रेमानंसुद्धा, सखा इति मत्वा तू माझा सखा आहेस असं मानून, हे कृष्ण, हे यादव, हे सखा इति, हे कृष्णा, हे यादवा, हे सखा, हे मित्रा इति, म्हणजे अशा प्रकारे प्रसभम उद्धटपणानं, यत उक्तम जे काही मी तुला बोललो, जे काही तुला माझ्याकडून बोललं गेलं त्याविषयी तुम्हाला क्षमा कर, असं पुढच्या श्लोकात तो म्हणतोय. आता अजून काय काय तुला तुझ्याशी कसं कसं व्यवहार केला ते आता पुढच्या अजून श्लोकात सांगतोय तो. यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्. यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्. यत् च अवहासार्थम असत्कृतः असि विहारशय्यासनभोजनेषु एकः अथवा अपि अच्युत तत्समक्षम तत्क्षामये त्वाम अहम अप्रमेयम. आला का पदच्छेद? बघा भगवान म्हणतात, आपलं काय अर्जुन म्हणतोय देवाला, काय म्हणतोय अर्जुन? च घ्यायचा अगोदर. च दिसला का? यात च आहे ना तिथं, च आणि काय अच्युत अगोदर घ्या. अच्युत कुठे दिसलं का? हां तिसऱ्या वेळीत अच्युत, हे अच्युता म्हणजे हे श्रीकृष्णा. अवहासार्थम, इकडे बघा, अवहासार्थम तुझं हसं करण्यासाठी, म्हणजे तुला लोकांनी हसावं, तुझा विनोद करण्यासाठी, थट्टा करण्यासाठी मी तुला काही म्हणायचो, काही बोलायचो. कधी कधी विहारशय्यासन भोजनेषु, विहार करत असताना, शय्या झोपत असताना, आसन बसलेला असताना, भोजन म्हणजे जेवत असताना, भोजन करत असताना, भोजनेषु एकहा एकटा असताना, अथवा किंवा
तत्समक्षमापी, त्या सर्व लोकांच्या समोरसुद्धा असत्कृतः अशी माझ्याकडून तू काय केला गेलास, असत्कृत केला गेलास, म्हणजेच तुझा अपमानित केला गेलास. असत्कृतः अशी तू अपमानित केला गेलास. कुणाकडून? माझ्याकडून. कशासाठी? तुझा विनोद करण्यासाठी. मी तुला बसत असताना, जेवत असताना, एकटा असताना, सगळ्या लोकात असताना तुझा विनोद करण्यासाठी, लोकांनी तुला हसावं यासाठी मी अपमानित करायचं, असं माझ्याकडून तो अपमानित केला गेलास. आलं का लक्षामध्ये? मग आता अप्रमेयं त्वाम अहम तत्क्षामये, अप्रमेय असणाऱ्या, कोणत्याही प्रमाणाचा विषय नसणाऱ्या तुला अहम मी तत् आता केलेल्या त्या अपराधाबद्दल क्षामये काय करतो? क्षमा याचना करतो. आलं लक्षामध्ये? बघा अजून एकदा. च आणि अच्युत, हे अच्युता, हे श्रीकृष्णा, विहारशय्यासन भोजनेषु, विहार करत असताना, शय्या म्हणजे झोपत असताना, आसनावर बसलेला असताना, भोजन करत असताना, एकटा असताना, अथवा किंवा तत्समक्षमापी, आणि त्या सर्व लोकांच्या समोर असतानासुद्धा माझ्याकडून अवहासार्थम असत्कृतः अशी तुझा विनोद करण्याकरता माझ्याकडून तू अपमानित केला गेला आहेस, आहे की नाही? मग अप्रमेयं त्वाम, अशा प्रमाणाचा विषय नसणाऱ्या तुला अहम तत्क्षामये, ते केलेल्या अपराधाबद्दल मी काय करतो? आता क्षमा याचना करतो. क्षमा याचना करू लागलाय आता अर्जुन. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयप्यप्रतिमप्रभाव. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव. पिता असि लोकस्य चराचरस्य त्वम् अस्य पूज्यः च गुरुः गरीयान् न त्वत्समः अस्ति अभ्यधिकः कुतः अन्यः लोकत्रये अपि अप्रतिमप्रभाव. आलं? पदच्छेद कळला का? त्वम दिसलं कुठे आहे? दुसऱ्या वेळेत त्वम अस्य चराचरस्य लोकस्य पिता असि, तू या चराचर जगाचा, इथं लोक शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? जग. त्वम अस्य चराचरस्य लोकस्य, तू या चराचरात्मक सर्व लोकाचा म्हणजे जगाचा पितासी, तू कोण आहेस? पिता आहेस. सगळ्या चराचराचा तू पिता आहेस. च पूज्यः, आणि सगळ्यानंतर तू कसा आहेस? पूज्य आहेस. कसं काय पूज्य आहे? गरीयान गुरुः,
कारण तू अत्यंत गरीयान म्हणजे श्रेष्ठ असा तो कोण आहेस? गुरु म्हणजे गुरु आहेस. गुरु कृष्णं वंदे जगद्गुरु. लोक अप्रतिम प्रभाव असं घ्यायचं. हे प्रभावशाली अप्रतिम प्रभावशाली असणाऱ्या श्रीकृष्णा संबोधन आहे कृष्णा करता आलं आहे. ज्याचा प्रभाव कसा आहे? जो प्रभावशाली आहे आणि त्याचा प्रभाव कसा आहे? अप्रतिम अमर्याद. त्याला दुसरी पुन्हा उपमा देता येत नाही असा त्याचा प्रभाव आहे. अशा अप्रतिम प्रभावशाली असणाऱ्या श्रीकृष्णा लोकत्रये अपि त्रैलोक्यामध्ये सुद्धा त्वत्समाः अन्याः न अस्ति. तुझ्या समान दुसरा कोणी अन्य कोणी आहे का? नाही. मग तुझ्या समानच दुसरा कोणी नाही तर अभ्यधिकः कुतः? अधिक मोठा कुठून असणार आहे? असणार आहे तुझ्यापेक्षा मोठा कोणी? असू शकत नाही. अजून एकदा सांगायचं. त्वम अस्य चराचरस्य लोकस्य पिता असि. तू या चराचर जगाचा काय आहेस? पिता आहेस. च पूज्यः आणि सगळ्यांना तू पूजनीय आहेस. गरीयान गुरु हो कारण तू सर्वांचा अत्यंत श्रेष्ठ असा कोण आहेस? गुरु आहेस. आणि गुरु पूजनीयच असतात. अप्रतिम प्रभाव अप्रतिम प्रभावशाली असणाऱ्या श्रीकृष्णा लोकत्रये अपि या त्रैलोक्यामध्ये सुद्धा त्वत्समः अन्यः न अस्ति. तुझ्या समान अन्य कुणी नाही. मग अभ्यधिकः कुतः? मग अधिक कुठून असणार आहे? मोठा कुठून असणार आहे? असून का कोणी मोठा तुझ्यापेक्षा? नाही. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम्. पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रियप्रियायार्हसि देव सोढुम्. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम्. पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रियप्रियायार्हसि देव सोढुम्. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वाम् अहम ईशम ईड्यम पिता इव पुत्रस्य सखा इव सख्युः प्रियः प्रियायाः अर्हसि. काय? अर्हसि. देव सोढुम. आला पदच्छेद? हां बघा पदच्छेद झाला ना. तस्मात तस्मात म्हणजे म्हणून. कायम प्रणिधाय तुझ्यापेक्षा कोणी मोठा नाही. तूच पूजनीय सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. आमक आहेस तमक आहेस असं सांगितलं का? अजून आणि सांगितलं देवाला तुझ्यापेक्षा मोठा कोणी नाही कोणी असू शकत नाही म्हणून तुलाच मी नमस्कार करतो. ते कसा? कायम प्रणिधाय साष्टांग दंडवत घालून. कायम म्हणजे शरीर आणि प्रणिधाय म्हणजे दंडवत घालून. प्रणम्य प्रणाम करून म्हणजे नमस्कार करून. ईशम इड्यम त्वाम अहम प्रसादये असं घ्यायचं. ईशम सगळ्या जगाचा ईश्वर असणाऱ्या तुला.
इड्यम स्तुतीला योग्य असणाऱ्या, त्वाम म्हणजे तुला, अहम मी, प्रसादये प्रसन्न होण्याकरता काय करतो, विनंती करतो, प्रार्थना करतो. कळलं का? ह्या दोनच वळी घ्या अगोदर. बघा कसं, तस्मात म्हणून, कायम प्रणिधाय शरीराने दंडवत घालून, प्रणम्य प्रणाम करून, ईशम इड्यम त्वाम सगळ्या जगाचा ईश्वर असणाऱ्या आणि स्तुती, इड्यम म्हणजे स्तुतीला योग्य असणाऱ्या, त्वाम म्हणजे तुला, अहम प्रसादये मी काय करतो, प्रसन्न होण्यासाठी विनंती करतो. काय विनंती करतो बघा आता कसं आहे. पुत्रस्य पिता इव, सख्युः सखा इव आणि प्रियायाः प्रियः इव. इकडे बघा, तू माझे अपराध क्षमा कर. मी तर अपराध केले, तुला काही बोललो, तुला अपमानित केलं, काही कसं थट्टा केली, मजा केली तुझी, आहे का नाही. तू ते माझे अपराध काय कर, आता सहन कर, क्षमा कर. कशाप्रमाणे सहन करायचे, जसं पुत्राने अपराध केले, मग किती अपराध केले तरी पिता त्याचे अपराध काय करतो, सहन करतो, क्षमा करतो. करतो की नाही, नाही करत. किंवा एखादा मित्र आहे, सखा आहे, मग एखाद्या मित्रानं अपराध केला, मग लगे एखादी चूक त्याने केली म्हणून लगे मित्र त्याचा दुसरा त्याचा त्यागच करतो का, नाही. मित्राचे अपराध लोक किती सहन करतात, करत नाही का, सहन करतो. सख्युः सखा इव, जसं पुत्रस्य पिता इव, पुत्राचे अपराध ज्याप्रमाणे पिता सहन करतो त्याप्रमाणे. किंवा सख्युः सखा इव, किंवा सख्याचे अपराध, मित्राचे अपराध जसा सखा काय करतो, सहन करतो त्याप्रमाणे. किंवा प्रियायाः प्रियः इव, प्रियसीचे अपराध प्रियकर काय करतो, बघ ते हसत येडं. प्रियायाः प्रियसी प्रियतमा, तिचे अपराध प्रिय म्हणजे प्रियकर काय करतो, सहन करतो. तो जसा सहन करतो तसं मी केलेले अपराध सोडून अर्हसी, तू काय आहेस, सहन करण्यासाठी समर्थ आहेस. देव, हे देवा माझे अपराध सोडून अर्हसी, तू सहन करण्यासाठी काय आहेस, समर्थ आहेस. अजून एकदा सांगू का, काय गरज नाही, नाही ना. अदृष्टपूर्वं रसितोऽस्मि दृष्ट्वा, भयेन च प्रव्यथितं मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपम्. प्रसीद देवेश जगन्निवास. अदृष्टपूर्वं रसितोऽस्मि दृष्ट्वा, भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपम्. प्रसीद देवेश जगन्निवास. तदेव मे दर्शय देवरूपम्. प्रसीद देवेश जगन्निवास. अदृष्टपूर्वं रसितः अस्मि दृष्ट्वा, भयेन च प्रव्यथितं मनः मे, तद एव मे दर्शय देवरूपं. प्रसीद देवेश जगन्निवास. बघा आता अदृष्टपूर्वं दृष्ट्वा रसितः अस्मि. अजून म्हणतोय, देवा तुझं हे जे रूप आहे ना, तुम्हाला दाखवलेलं हे विश्वरूप,
याच्या पूर्वी कुणी पाहिलं होतं का? कुणी बघितलं होतं का? नाही. म्हणजे पूर्वी कुणालाही ते दृष्ट नाही. म्हणजे पाहिलेलं, दृष्ट म्हणजे पाहिलेलं नाही. म्हणजेच कसं आहे ते अदृष्टपूर्वम, म्हणजे पूर्वी ते कुणीही पाहिलेलं नाही. असं पूर्वी न पाहिलेलं ते रूप दृष्ट्वा पाहून हर्षितः अस्मी, मी काय होत आहे? हर्षित होत आहे, आनंदित होत आहे. तसा आनंदही होत आहे, पण दुःखही व्हायला लागले. कधी न पाहिलेलं आणि कुणीच न पाहिलेलं ते पाहायला भेटलं म्हणून आनंद होते. आणि ती पाहून भीती वाटते. काय वाटते? भीती वाटते. भयेन मे मनः प्रव्यथितम. म्हणजे आणि भयेन, भीतीनं माझं मन अतिशय व्याकुळ होत आहे, व्याकुळ झालेलं आहे. प्रव्यथितम, नुसतं व्यथित नाही, कसं? प्रकर्षेन व्यथितम, आहे का नाही? अतिशय अशा प्रकारचं व्याकुळ झालेलं आहे. म्हणून देवा आवड आहे बाबा हे असलं, हे न का आम्हाला असलं बघायचं. ते पहिलं तुझं चांगलं होतं, आहे का नाही? म्हणून देव, हे देवा मे तत्एव देवरूपम दर्शय. दिसलं का? मला ते तुझं पहिलंच ते देवरूप, चतुर्भुज असलेलं रूप तुम्हाला काय कर? दाखव. कळलं का? मे तत्एव देवरूपम दर्शय. मला तू तेच पूर्वीचंच, तदेव म्हणजे ते पूर्वीचंच, देवरूपम देवाचं रूप पहिलं ते तू काय कर? दाखव. देवेश, हे देवाच्या ईश्वरा, देवादिदेवा, जगन्निवास, हे जगन्निवास, प्रसिद्ध, तू काय हो माझ्यावर प्रसन्न हो. किंवा देव आणि रूपम वेगवेगळं जर केलं तर देव हे संबोधन घ्यायचं आणि हे देव मे तत्एव रूपम दर्शय असं घ्यायचं. काय घ्यायचं? मला तेच पहिलंच रूप काय कर? दाखव असं घ्यायचं. आलं? तुझ्यात कसं आहे रे? देवरूपम एकच आहे का वेगवेगळं आहे? एकच आहे का? असं. चला अजून सांगू का? अदृष्टपूर्वम दृष्ट्वा हर्षितः अस्मी. पूर्वी कधीही न पाहिलेलं रूप पाहून मी आनंदित होत आहे. आणि मे मनः भयेन प्रव्यथितम, आणि माझं मन भीतीनं अतिशय व्याकुळही होत आहे. म्हणून देव, हे देवा, मे तत्एव रूपम दर्शय, मला तेच तू पहिलं रूप काय कर? दाखव. देवेश जगन्निवास प्रसिद्ध, हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, सर्व जगामध्ये निवास करणाऱ्या श्रीकृष्णा, प्रसिद्ध, तू माझ्यावर काय हो? प्रसन्न हो. ओम शांती शांती शांती. कुंडलीक वरद